नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. आता सध्या आपण केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सर यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि या लाईव्हच्या माध्यमातून सध्या ज्या काही शहरामध्ये घडामोडी चालू आहेत आणि आपण सध्या एक वाद जो आमदार किसन कथोरे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये पेटत चाललेला आहे ते आपण सगळ्यांना माहिती आहे. परंतु नेमकं आमदार किसन कथोरे यांनी बरेच आरोप जे आहेत कपिल पाटील यांच्यावर केलेले आहेत, तर त्या आरोपांना आता कशा पद्धतीने तोड जे आहे देणार आहेत आपण ते बघणार आहोत. कपिल पाटील सर आपल्यासोबत आहेत. त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, सध्या ज्या काही निवडणुका आता 2026 मध्ये पार पडणार आहेत त्या संदर्भात काय विशेष चर्चा असणार आहे ते सुद्धा आपण या थेट प्रेक्षेपण लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे सर आपले बदलापूर वृत्तवाहिनी. नमस्कार. काय सांगाल, जे काही आरोप तुमच्यावर केलेले आहेत त्या संदर्भात, त्याचबरोबर आता सध्या ज्या काही निवडणुका येणार आहेत त्याबद्दल काय बोला? ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक येत्या 27 तारखेला होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यामध्ये 2 पॅनल तयार झालेले आहेत. आम्ही परिवर्तन पॅनल तयार केलेलं आहे. ह्या परिवर्तन पॅनलला सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, गणेश नाईक साहेब यांच्या सगळ्यांची मान्यता घेऊन आम्ही हा पॅनल जाहीर केला. आणि हा पॅनल मी काही माझ्या मर्जीने केलेला नाही. हे पॅनल करताना सन्माननीय प्रदेश अध्यक्ष यांचा मला 1.5 महिन्यापूर्वी फोन आला की बँकेची निवडणूक येत आहे आणि बँकेची निवडणूक पक्ष पातळीवर लढली गेली पाहिजे, अशा प्रकारच्या सूचनावजा आदेश त्यांनी दिला. त्यावेळेला मी त्यांना 2-3 नावं घेऊन सांगितलं की ही अशी आपल्या पक्षाची मंडळी आहे, ही मंडळी नेहमी पलीकडच्या बाजूला असतात, तर त्यांच्या बाबतीतली भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. त्यांनी सांगितलं मी त्यांच्याशी चर्चा करेन. त्याने अनेकदा त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. आणि म्हणून मी स्वतः ही एक बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांना 6 महिन्यापूर्वी भेटलो होतो. तेव्हा त्यांनी अतिशय व्यापक भूमिका घेतली होती की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी या सगळ्या पक्षांना एकत्र करून आपण ही बँक बिनविरोध कशी होईल बँकेची निवडणूक याच्यासाठी प्रयत्न करू, सगळ्यांना सोबत घेऊन लढू, अशा प्रकारची त्यांची भूमिका होती. नंतर काय झालं मला माहित नाही. मी अनेकदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मला सांगितलं की आमच्या जे चेअरमन आहेत ते तुमच्याशी बोलतील, आपण बैठक लावू, 2 दिवसात बसू, 3 दिवसात बसू. 7-8 वेळा फोन केले पण काही बैठक झाली नाही. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही मी फोन केले, तेव्हाही असंच सांगितलं 2 दिवसात बसू, 2 दिवसात बसू. त्याच्यातही बसणं झालं नाही. मग फॉर्म भरण्याच्या आधी मी फोन केला हितेंद्र ठाकूर साहेबांना. त्यांनी सांगितलं की मी राजेंशी बोलतो आणि त्याला सांगतो. त्यांचा मला फोन आला की मला भेटायला यायचंय, मला उद्या या. पुन्हा त्यांचा संध्याकाळी फोन आला की आम्हाला सगळ्यांना फॉर्म भरायचे, उद्या मी येऊ शकत नाही, मी फॉर्म भरून झाल्यानंतरही. ते काय आले नाही. अशा परिस्थितीमध्ये मग भारतीय जनता पार्टी म्हणून प्रदेश अध्यक्षांनी सांगितलेला आदेश सामान्य कार्यकर्ता म्हणून पाळण्याचं काम मी शिवसेनेच्या सहकार्यांना सोबत घेऊन युतीचं पॅनल करून केलेलं आहे. जे काय आरोप झाले, आम्हाला विचारलं नाही, आम्हाला विश्वासात घेतलं नाही. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी 10 जूनला पॅनल जाहीर केलं आणि मी माझ्या मर्जीने केलं नाही. त्याचा पुरावा असा आहे की 10 जूनला मी तुम्हाला झूमची मिटिंग जी प्रदेश अध्यक्षांनी घेतली, 10 जूनला पॅनल जाहीर केल्यानंतर प्रदेश अध्यक्षांनी बैठक घेतली. भारतीय जनता पक्षाचे सगळे जिल्हाध्यक्ष, सगळे नगरसेवक, सगळे प्रमुख पदाधिकारी, आणि त्या बैठकीमध्ये प्रदेश अध्यक्षांनी आम्ही महायुतीचे जे 7 उमेदवार जाहीर केले होते त्यांची नावं घेऊन सांगितलं की या सगळ्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावं, असा प्रदेश अध्यक्षांचा आदेश त्या मिटिंगमध्ये त्यांनी दिला. आता मी जर कोणाला विश्वासात घेतलं नसतं किंवा माझ्या मर्जीने काही केलं असतं तर प्रदेश अध्यक्षांनी बैठक घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना केल्या नसत्या. याचा अर्थ हे पॅनल प्रदेश अध्यक्षांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने झालेले. जे कोणी आपल्याला माहिती देतात, संभ्रम निर्माणाचा प्रयत्न करतात, ते मतदारांची दिशाभूल करण्याचं काम आणि खोटं बोलण्याचं काम त्यांचं सुरू आहे. आता मी तुम्हाला पुरावे देतो. जर आधी पॅनल मी जाहीर केला असं त्यांचं म्हणणं आहे, तर मी पॅनल 10 जूनला जाहीर केला, हे रेकॉर्डवर आहे. बातम्या आपण बघितलं तर तुम्हाला तारीख माहीत पडेल. मग मी 10 जूनला जाहीर केला. आता हे 5 जून ह्या त्या पॅनलच्या उमेदवार आहेत. त्या पॅनलच्या उमेदवारांची 5 जूनला व्हॉट्सअपवर पोस्ट आली आणि त्या पोस्टमध्ये सन्माननीय नेत्यांचंही नावाचा उल्लेख आहे. आणि हे 6 जूनला सन्माननीय नेत्यांच्या कार्यालयातून कॉलिंग सुरू झालं. त्याच्या आधीच सुरू झालेलं, पण माझ्याकडे 6 जूनचं रेकॉर्ड आहे. 6 जूनला कॉलिंग करून असं सांगितलं गेलं की सन्माननीय नेत्यांनी असं पॅनल केलेलं आहे
त्या पॅनलमध्ये भारतीय जनता पक्षाच्या अशा अशा उमेदवार आहेत, यांना विजयी करण्यासाठी सन्माननीय नेत्यांनी आपल्याला विनंती केलेली आहे, सूचना केली. अशा प्रकारचं फोन कुठल्या फोनवरून आला त्याचा नंबरही या ठिकाणी आपण बघू शकता. क्रॉस व्हेरीफाय करायचं, क्रॉस व्हेरीफाय करा. आता ही तारीख 5, ही तारीख 6. मी पॅनल जाहीर केलं 10 तारखेला. मग 10 तारीख ही 5 तारखेच्या आणि 6 तारखेच्या आधी येते की नंतर येते हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे. मग 10 तारखेला आमचं पॅनल जाहीर झालं. मग 5 तारखेला तुम्हाला विश्वास न घेता तुम्ही उमेदवार जाहीर केले, आम्ही विश्वासात नाही घेतला असं सांगता. तुम्ही 5 तारखेला उमेदवार जाहीर केला, त्यांच्यासाठी कॉलिंग सुरू केलं, तुम्ही कोणाला विश्वासात घेतलं होतं? भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जाहीर करण्याचा तुम्हाला असा स्पेशल अधिकार कोणी दिला होता? आमचे उमेदवार तर प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केले. मग प्रदेशाध्यक्ष जिथं आहे तो भारतीय जनता पक्षाचा पॅनल. निव्वळ जनतेची दिशाभूल करण्याचं काम या माध्यमातून सुरू आहे. मतदार शून्य आहे, मतदारांना माहित आहे. हे पुरावे पाहिजे तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर फोटो काढून घेऊ शकता. ह्या पुराव्यावरून सिद्ध होते की आम्ही 10 जूनला पॅनल जाहीर केलं, यांच्या नंतर जाहीर केलेलं आहे. भले त्यांचा अधिकृत त्यांनी काल जाहीर केलं असेल, पण ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्या चुकीच्या आहेत. 6 महिन्यापासून आम्ही ही निवडणूक बिनविरोध होण्याचा प्रयत्न करत होतो. काय वाटतं त्यांनी सर? सांगितलं की यापूर्वी कधीच पॅनल झाले नाही, ही बँक कधीच बिनविरोध झाली नाही. मी स्वतः 2 वेळा बँकेची निवडणूक लढलो. मला 2 वेळेला मतदारांना सामोरं जावं लागलं. मतदानाच्या प्रक्रियेच्या माध्यमातून मी निवडून आलेलो. मी ओबीसीचा कॅन्डिडेट होतो. माझ्या विरुद्ध 3 कॅन्डिडेट उभे होते. त्यावेळेलाही मतदान झालेलं आहे. हे 2004ची गोष्ट सांगतो मी. मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पॅनल झालं होतं. पॅनलच्या माध्यमातून ती निवडणूक लढली गेली होती. त्याच्यातही खोटी माहिती देतात की पॅनल झाली नाही, सगळे लोक माझ्या नेतृत्वात एकत्र येतात, मला सहकार्य करतात. अशा प्रकारचं जे चित्र, आभासी चित्र उभं करण्याचा प्रयत्न आहे, ही माहिती खोटी आहे. आपण पाहिजे तर बँकेकडनं माहिती घेऊ शकता की मागच्या वर्षी तुमची निवडणूक बिनविरोध झाली होती की निवडणूक झाली होती. निवडणूकच झाली होती आणि निवडणूक प्रक्रियेमधून हे निवडून मी त्याच पॅनलमध्ये होतो. त्याच्यामुळे मला चांगलं माहित आहे. म्हणून माझा मुद्दा असा आहे की उगीच कोणावर खोटे नाटे आरोप करू नये. लोकशाही पद्धतीमध्ये प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीचं पॅनल निवडण्याचा अधिकार आहे, निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, तो तुम्हाला आहे. तुम्ही लढा, आमचं त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण चुकीची माहिती, खोटी माहिती देऊन अशा प्रकारचं मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. आता युतीचा प्रश्न राहिला तर मागच्या वेळेचा आमचा अनुभव खूप वाईट आहे. मागच्या वेळेला त्यांनी चुकीची माहिती प्रदेशाध्यक्षांना दिली आणि सांगितलं 8 जागा दिलेल्या आहेत. एकही जागा दिली नव्हती. 0 जागेवर युती केली होती. आज सुद्धा जगात 1 नंबरचा पक्ष भारतीय जनता पक्ष आणि 1 जागेवर युती केलेली आहे. भारतीय जनता पक्षाला 1 जागा आणि बहुजन विकास आघाडीला सगळ्या जागा, 1 जागा शिवसेनेला. म्हणजे एक प्रादेशिक पक्षही म्हणता येणार नाही. एका जिल्ह्यापुरता किंवा मर्यादित असलेल्या पक्षाला जास्त जागा आणि जगात 1 नंबर असलेल्या पक्षाला 1 जागा. अशा पद्धतीची युती ही प्रदेशाध्यक्षांना मान्य नव्हती. म्हणून प्रदेशाध्यक्षांनी आम्हाला सूचना करून हे पॅनल बनवलेलं आहे. आज प्रदेशाध्यक्ष 8:30 वाजता या ठिकाणी सगळ्या नगरसेवकांशी संवाद साधण्यासाठी येत आहे. याचा अर्थ असा आहे की ते भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं जे पॅनल आहे त्या पॅनलला पूर्ण समर्थन त्यांचं आहे. आता आम्ही 4 ठिकाणी भाजपाचे उमेदवार लढतो, 3 ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार. आमची युती जी आहे ती निश्चितपणाने मतदारांना विश्वास देण्यास सफळ झालेली आहे. या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, बचत गटाला, उद्योगांना, व्यापाऱ्यांना, सगळ्यांना चांगल्या पद्धतीचं कर्ज, चांगल्या पद्धतीचा रोजगार देण्यासाठी जे त्यांना व्यवसाय करायचे त्या व्यवसायासाठी बँक त्यांच्या पाठीशी उभी राहील. अशा प्रकारची विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणून मतदार हे निश्चितपणाने येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन पॅनलला विजयी करतील. काय वाटतं, निवडणुकीपूर्वीच असे आरोप केले जात आहेत, तर असं का केले जात असावं? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगितलं की यापूर्वी देखील असं पहिले निवडणुकीपूर्वी केले गेलं होतं ना, आता पुन्हा तीच प्रकार परत पाहायला मिळतो. आता असं आहे, निवडणूक म्हणते की आरोप प्रत्यारोप होत असतात, तर आम्हाला कोणावर आरोप करायचे नाही. आम्हाला लोकशाही पद्धतीने लोकांचा विश्वास, मतदारांचा विश्वास जिंकून ही निवडणूक जिंकायची आहे. कोणाला काय बोलायचं असेल त्यांनी बोलावं. मला असं वाटतं की माणूस शेवटी शक्तीस्थळावरच प्रहार करत असतात. असं याच्यातून आपण स्वतःचा समज करून घ्यायचा की याचा अर्थ आपलं पॅनल हे स्ट्रॉंग आहे असं आपण समजायचं. काय वाटतं, निवडणुकीमध्ये काय होईल? निश्चितपणाने मतदार राजा हा कॉल परिवर्तन पॅनलला देईल. कारण ठाणे जिल्ह्यामध्ये 2400 मतदार आहेत, पालघर जिल्ह्यामध्ये 1600 मतदार आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये
ठाणे जिल्ह्याचे जास्तीत जास्त उमेदवार आम्ही दिलेले आहेत. पालघर जिल्ह्यातले 2 उमेदवार दिलेले आहेत. म्हणजे पालघर ठाणे दोन्ही जिल्ह्यातला मतदार ह्या बँकेमध्ये परिवर्तन करण्याच्या विचारात आहे आणि म्हणून परिवर्तन पॅनल आम्ही नाव दिलेलं आहे आणि त्या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याची संधी निश्चितपणाने ठाणे पालघर जिल्ह्याचा बँकेचा मतदार हा आम्हाला देईल अशा प्रकारचा विश्वास आहे. धन्यवाद. या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा.